नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसबीआयचे टॉप 5 इक्विटी म्युच्युअल फंड्स बघणार आहोत. आता एसबीआयच का तर एसबीआयवर लोक डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि इथे कितीही पैसे इन्व्हेस्ट करायला घाबरत नाही, म्हणून आपण आज एसबीआयचे फंड्स बघणार आहोत. आणि हा जो लोकांचा विश्वास आहे ना, तर एसबीआय म्युच्युअल फंड कंपनीचा एयूएम बघून दिसतो सुद्धा आहे. एसबीआयचा एयूएम आहे 10 लाख करोड प्लस, म्हणजे एसबीआयमध्ये 10 लाख करोडपेक्षा जास्त पैसे म्युच्युअल फंडमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. बाकी ज्या अदर कंपनीज आहेत, तर टॉप 10 कंपनीची लिस्ट तुम्ही बघू शकता की कुठल्या कंपनीमध्ये किती पैसे लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. चला तर आता आपण एसबीआयचे टॉप 5 इक्विटी म्युच्युअल फंड्स बघून घेऊया. तर नंबर 5 चा फंड आहे एसबीआय मिड कॅप फंड. या फंडनी मागील 5 वर्षामध्ये 18.80% रिटर्न दिलेले आहेत. 10 वर्षामध्ये 17% रिटर्न दिले आहे आणि जेव्हापासून हा फंड सुरू झाला आहे 16.43% CAGR रिटर्न्स या फंडनी दिलेले आहे. आणि हा फंड सुरू झाला होता 29/3/2005 ला आणि या फंडचा एयूएम आहे 23,269 करोड, म्हणजे एवढे पैसे या फंडमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. नंबर 4 चा फंड आहे एसबीआय कॉन्ट्रा फंड. तर या फंडनी मागील 5 वर्षामध्ये 22% रिटर्न्स दिलेले आहेत. 10 वर्षामध्ये 19% रिटर्न दिलेले आणि जेव्हापासून हा फंड सुरू झाला आहे 15.19% CAGR रिटर्न्स या फंडनी दिलेले आहे. आणि हा फंड सुरू झाला होता 6/5/2005 ला आणि या फंडचा जो एयूएम आहे तो 47,389 करोड आहे, म्हणजे एवढे पैसे या फंडमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत. आणि नंबर 3 चा फंड आहे एसबीआय लार्ज अँड मिड कॅप फंड. तर या फंडनी मागील 5 वर्षामध्ये 19.18% रिटर्न्स दिलेले आहेत. 10 वर्षामध्ये 17% रिटर्न दिलेले आहे आणि जेव्हापासून हा फंड सुरू झाला आहे 15.79% रिटर्न्स या फंडनी दिलेले आहे. आणि हा फंड सुरू झाला होता 25/5/2005 ला आणि या फंडचा एयूएम आहे 33,031 करोड रुपये. आपला नंबर 2 चा एसबीआयचा फंड आहे एसबीआय फोकस फंड. तर या फंडनी मागील 5 वर्षामध्ये लगभग 15.63% रिटर्न दिलेले आहे. 10 वर्षामध्ये 15.39% रिटर्न दिले. जेव्हापासून हा फंड सुरू झाला आहे 16.22% रिटर्न या फोकस फंडनी दिलेले आहेत. आणि हा फंड चालू झाला होता 20/9/2004 मध्ये आणि या फंडचा एयूएम आहे 38,610 करोड. आता आपण एसबीआयचा नंबर 1 चा फंड बघणार आहोत. तर एसबीआयच्या नंबर 1 च्या फंडचं नाव आहे एसबीआय स्मॉल कॅप फंड. तर या फंडनी मागील 5 वर्षामध्ये 18.34% इयरली CAGR रिटर्न्स दिलेले आहे. 15 वर्षामध्ये 21.58% रिटर्न्स या फंडनी दिलेले आहे आणि जेव्हापासून हा फंड सुरू झाला 21.23% रिटर्न या फंडनी दिलेले आहे. आणि हा एसबीआयचा स्मॉल कॅप फंड चालू झाला होता 2009 मध्ये आणि याचा एयूएम आहे 35,696 करोड रुपये. आपण एसबीआयचे 5 फंड्स बघितले तर हे प्युअर इक्विटी फंड्स आहेत. या फंडमध्ये तुम्ही तेव्हाच गुंतवणूक करायला पाहिजे जेव्हा तुमचं जे इन्व्हेस्टमेंट गोल आहे ते 5 to 7 इयर प्लस आहे, त्यावेळेसच तुम्ही या फंड्समध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. कारण हे फंड लॉंग टर्ममध्ये तर चांगले रिटर्न्स देऊ शकता, पण शॉर्ट टर्ममध्ये व्हॉलेटिलिटीमुळे तुमचे जे रिटर्न्स आहे ते कमी होऊ शकता. आणि जर ते तुमचं इन्व्हेस्टमेंट गोल शॉर्ट टर्मचा असेल तर तुमचे पैसे कमी होऊ शकते. म्हणून जर 5 वर्षापेक्षा जास्त लॉंग टर्मचं गोल असेल तरच या फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये योग्य पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या एमसीचे फंड घेऊ शकता. जसे तुम्ही 3 फंड घेणार आहे, 5 फंड घेणार आहे, तर एक एसबीआयचा, एचडीएफसीचा, कोटकचा, मोतीलाल ओसवालचा, जेही फंड तुम्हाला योग्य वाटतात तर असं वेगवेगळ्या एमसीचे एक फंड तुम्ही घेऊ शकता. बाकी जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करायची असेल, योग्य प्रकारे प्लॅनिंग करायची असेल, गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग करायची असेल तर मला या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि जर तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक चालू करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही लाईफ टाईम फ्री ॲपमध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि सध्या सुरुवातीला 100 रुपये महिन्यापासून गुंतवणूक चालू करू शकता. नंतर जसं तुमचं नॉलेज वाढेल तुम्ही त्या अमाऊंटला वाढवत जाऊ शकता. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.